कधी चार पायांचा माणूस बघितलाय तर आज बघा. विषय असं झालता की रिसेंटली माझ्या पायावरून गाडी गेली. चांगली 2 महिन्यांची बेड रेस्ट भेटली मला. हवेत पाय लटकत राहणं आणि 24 तास डोक्यावरच्या पंख्याला पाहणं, माणसं मिस करणं, आभाळ मिस करणं, रस्ते मिस करणं आणि काम मिस करणं. बट प्रॉब्लेम असा की एखाद्याचा जर ऍक्सिडेंट झाला तर सफर अख्खी फॅमिली करते. आणि माझी ही 4 मेंबरची फॅमिली, ऍक्च्युली 13 मेंबरची जॉईंट फॅमिली करते, खूप करते माझ्यासाठी. आणि हा 13 श्री सौची धावडेचं प्रेम बघून वाटतं की जगात कुठल्या कोपऱ्यात माझी पार्टनर और फ्रेंड्स करतील का माझ्यासाठी एवढं. आणि हे पाहायला मी जाईनच अलेक्झांडर बनून, एक्सप्लोर करायला, ट्रॅव्हल करायला आणि व्हिडिओज बनवायला. बट 4 पायांचा माणूस म्हणून मी मेटाफोरिकली ह्या वॉकरला संबोधित करत नव्हतो, ऍक्च्युली दाखवतो. हे माझे 4 पाय जे मला डगमगू देत नाहीत, खंबीर उभं राहायला मदत करतात. एक, मला कंटाळा येऊ नये, मी बोर होऊ नये म्हणून माझा एंटरटेनमेंट लाड करतो. एक, माझ्या क्रेविंग साठी आठवणीने खाऊ आणतो. एक, घरी बसून बसून माझ्या डोक्याची वाट लागू नये म्हणून मला फिरायला नेतो. आणि एक, मी कामाच्या किंवा करिअरच्या बाबतीत ओव्हर थिंकिंग करायला लागलो की इमोशनल स्टॅबिलिटी देतो. असा हा मी, आणि असे हे माझे 4 पाय. मराठी फॅमिली असतातच मुळी विचित्र. खूप फरक पडतो त्यांना एकमेकांच्या लाईफ्स मुळे.